तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वर मध्ये. तर आज आपण बघणार आहोत की बिटकॉइन मध्ये जो काही ट्रेड घेतलेला आहे तर त्याचं काय लॉजिक आहे आणि कोणता सेटअप आहे, आणि तुम्ही पण बिटकॉइन मध्ये फॉरेक्स मार्केट मध्ये कसे ट्रेड घेऊ शकतात किंवा कोणत्या प्लॅटफॉर्मवर ट्रेड करू शकतात, आपण हे सगळं आज डिस्कस करणार आहेत. तर मित्रांनो, आता मी जो काय तर एंट्री पहिलेच घेतलेली आहे. एक व्हिडिओ शूट करत होतो पण मग ती ऑटोमॅटिक डिलीट झालेली आहे. पण मग कुठला टाइम वेस्ट करता, लॉजिक आणि एंट्री हे दोन्ही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात प्रथम बघितलं तर आपण 130 मिनिट टाइम फ्रेम लागले, 1 आवर पण 30 मिनिट टाइम फ्रेम. ओके, तर इथं आपल्याला काय बघायला भेटतं मित्रांनो की BTC जे आहे ते ऑल टाइम हायला आहे. BTC ऑल टाइम हायला असताना इथं जे काय तर रिटेलर्सनी भरपूर बाईंग केलेली दिसते, आणि जेव्हा रिटेलर्स पॅनिक बाईंग म्हणू शकतो, जेव्हा कोणतीही गोष्ट एकदम हाईक होते किंवा ऑल टाइम हाय जाते, तर मग जे काही रिटेलर्स लोक आहेत तर ते हाईक क्रिएट करून त्यांनी काय केलेली, इथं रिटेल स्टॅफ मार्केटने त्यांना बाहेर काढलेलं आहे. त्यांची असेल इथं 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 होती, हे सगळे हिट झालेले आहे इथपर्यंत. ओके, आणि आपण जो काही ट्रेड बघणार आहे त्याचं लॉजिकच मी तुम्हाला त्याच बेसिसवर आहे ते सांगत आहे. आता काय तर मार्केट आपल्याला बघायला भेटतो की खाली ना बघा तुम्ही स्ट्रेंथ अँड विकनेस मध्ये कोण, तर मार्केटची जी काही स्ट्रेंथ आहे तर ती बाय साइड मधून आपल्याला बघायला भेटत आहे. ओके, आता याचा अर्थ कसा होतो की समजा तुम्हाला हा रस्ता आहे, हा ए रूट आहे, ए फॉर अहमदाबाद, बी फॉर बॉम्बे. अहमदाबाद ते बॉम्बे जायचे तुम्ही एखाद्या कारमध्ये, तर कारमध्ये असल्यानंतर समजा हा प्रवास तुमचा 1000 किलोमीटरचा एक्झाम्पल, 1000 किलोमीटर, तुम्हाला मार्केटला रिलेट कसं करायचे किंवा मार्केटची सायकोलॉजी कशी समजायची, त्याकरता मी तुम्हाला सर्व बेसिक प्रश्न सांगत आहे. तर समजा तुम्ही गाडी इथनं काढली, तुम्ही इथं काय करणार आहे तर ब्रेकफास्ट करणार आहे. इथं ठीक आहे, पुढे गेलो, इथं काय करणार तर लंचला करणार, लंच करणार. इथं गेलो, चाय पिणारी. मग इथं तुम्ही काय तर तुमचं डेस्टिनेशन काय तर इथं पोचलेले आहे, इथं डन झालेलं आहे, तुमचं टार्गेट हिट झालेलं आहे. तसंच आपल्याला पण ट्रेडिंग मध्ये समजा मी इथं ट्रेड घेतलेला आहे बरोबर, तर इथं मला पुलबॅक सहन करायला लागले, म्हणजे आपल्याला पुलबॅक काय तर सहन करायला लागेल, सर्वाईव्ह करायला लागेल. डबल इथे एक पुलबॅक येईल, इथे एक, आणि मग टार्गेट हिट होईल. त्याही नंतर काय होणार आहे, मग त्याही पहिले काय तर मार्केटनी इथल्या इथे मार्केटनी काय केलंय तर अप मूव्ह केलेला आहे. तो अप मूव्ह झालाय तर मार्केट थोडा आराम करेल, डबल उठल, डबल त्याच्या डेस्टिनेशनला, डबल आराम करेल, डबल उठल, डबल त्याच्या डेस्टिनेशनला जाईल, आणि जो काय टार्गेट आहे त्याचा हिट करेल. तसंच आपण इकडे बघू बनाल टाइम की हा, तर मार्केटने काय ठरवलं इथं, हो आता मी हा ब्रेकआउट देऊन मी अप ट्रेंडला बसणार आहे. ओके, अप ट्रेंडला मार्केट बसले, चाय पिला, नाश्ता केला, गेलंय वर. ओके, आता मार्केटचा टाइम काय झालेला आहे माहिती आहे, आता मार्केटला काय लागली ती तर मार्केटने इथं भरपूर ट्रॅप करून त्याची बुक संपवलेली आहे, आणि मार्केट डबल त्याच्या डेस्टिनेशनला जायला मोकळं झालेलं आहे. ओके, तसंच मग आपल्याला कळालं की पहिले डायरेक्ट अप ट्रेंड नाही झालं, असं मार्केटमध्ये असं कधीच होणार नाही की तुम्ही इथं ट्रेड घेतला आणि मार्केट बॅक तुमच्या साईड वेजला चाललंय. सर्वात प्रथम ट्रेंड बघा, ट्रेंड कोणता आहे, हा अप ट्रेंडने. मग आपण काय सेल साईडचा ट्रेड घेणार आहे का, तर कदापि सेल साईडचा ट्रेड आपल्याला घ्यायचा नाही, कारण की हा जो काय आहे तो अप ट्रेंड आहे. आपलं रिस्क सिस्टम मॅनेजमेंट पण त्याच हिशोबाने चालत आहे. ठीक आहे, अप ट्रेंड आहे,
आपण कुठे जाणार आहे? तर बाय साईड. ओके, बी फॉर बाय साईड आपण जाणार. ठीक, अप ट्रेंड आले, आपण बाय साईडला चाललेलो आहे. ओके, ते कळाले. मार्केटनी भरपूर मोठा मूव दिला. नंतर मग जिथं सेलर स्टार्ट झाले तिथं मार्केट लिक्विडिटी ग्रॅप करून आता मार्केट मिनी झोन आपण बघणार आहे. 15 मिनिट, 15 मिनिटं, 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. ओके, आता तुम्हाला इथपर्यंत कळालं असेल की बाय साइड मार्केट आता निघणार आहे. आता 30 मिनिट टाइम फ्रेम झाली. हा जो मी राऊंड तुम्ही थोडं ठीक आहे, राऊंड असं जरी ठेवलं तरी मिळत नाही. ट्रेंड लाईनचं आपल्याचं काम काय तर झालेलं आहे. म्हणजे मी ट्रेंड लाईन मार्क केलेली होती. डबल तुम्हाला वाटेल की मेन लॉजिक लपवलंय काय, तसं काही नाही. तर ट्रेंड लाईन मार्क केलेली होती, बट ॲज पर माय लॉजिक ती एवढी रिस्पेक्ट करत नव्हती जेवढे झोन्सनी रिस्पेक्ट केलेली आहे. आणि ज्या प्रकारे झोन्सवर जे पॅटर्न येत होते त्या हिशोबाने तर ट्रेंड लाईन नकोच होती. ठीक आहे, इथं हा झोन कसं मार्क केला आहे? रेजिस्टन्स, 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 सपोर्ट, 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 सपोर्ट. इथं लिक्विडिटी ग्रॅब आहे, रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स आहे. इथं वर गेलेलं आहे मार्केट. हा 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आहे म्हणून ती कॅन्डल्स थोडे कमी दिसते. 15 मिनिट टाइम फ्रेम लागला आपण इथं वर इथं काय तर लिक्विडिटी ग्रॅब केली. समजा मार्केटला ठीक आहे इथनं वर गेले तर मग इथनं खालीच जायचं होतं तर मग रिटेस्टच केलं नसतं. कायम लक्षात राहून ट्रॅक कशा होता. सपोर्ट, रेजिस्टन्स, सपोर्ट, रेजिस्टन्स, ब्रेकआउट. ठीक आहे, डायरेक्ट ब्रेकआउट होते, रिटेस्ट होत आहे तर सेल कधीच करू नका अप साइड मध्ये. आणि डाऊन साइड मध्ये पण कधीच सेल करू नका. 10 मधनं एक ट्रेड तसा चालणार आहे पण मग बाकीचे ट्रेड चालू शकत नाही. हा ट्रेड डायरेक्ट अप साइड मध्ये कन्वर्ट होणार आहे. समजलं का तुम्हाला? समजतंय का मी मित्रांनो? तर आपण ती काळजी ठेवणारच आहे. तर मग आपण काय करणार तर पेमेंट. ओके, इथं मेन सगळा पिक्चर आपल्याला क्लिअर होईल. अजून मी तुमच्या गावी काढून ठेवतो. हा एक रेजिस्टन्स आहे. इथं रेजिस्टन्स घेऊन तिथनं काय ते लिक्विडिटी ग्रॅब होऊन मार्केटने एक डाऊन होऊन गेलं. दुसऱ्यांदी, तिसऱ्यांदी रेजिस्टन्स, चौथ्यांदी, पाचव्यांदी वर गेले, 6वा, 7वा, 8वा. इथं डायरेक्ट ब्रेकआउट देऊन रिटेस्ट केला आणि तुम्ही बघा प्रॉपर आपण 1:3 इथं 100% घेऊ शकत होतो. कालचा म्हणजे मी ऍक्च्युअली सी कडे गेलेलो होतो. माझी फॅमिली मला थोडं काम पण करावं लागतं त्यानंतर तुम्ही हे करू शकता. म्हणजे मी मॅनेज करत असतो नाही का. मॅनेज म्हणजे आपल्याला बिझनेसेस, अलग अलग बिझनेसेस आहे. आपण मग हा मेन बिझनेस माझा हा आहे ट्रेडिंगचा. तर ठीक आहे, तर मग आपण हा जो काही मूव आहे तो माझ्याकडून मिस झालेला होता. 1:3चा मूव होता. तर इथं माझा चालला होता विचार पण मग मला काही चांगला सेटअप भेटलेलं नाही इथं. तर म्हणून मी इथं ट्रेड घेतला नाही आणि आपल्या फेवरमध्ये पण गेलेला नाही जाणार. पण इथला ट्रेड तरी हा जाणार 100% जाणार. त्याचं लॉजिक पण तुम्हाला सांगायला जायचं टेन्शन नाही. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला मूव दिसतोय की लिक्विडिटी ग्राफ एवढा गेला. ठीक आहे, मग नंतर डबल डायरेक्ट ब्रेकआउट, सपोर्ट, रेजिस्टन्स, रेजिस्टन्स इन्व्हाइट केले, सपोर्टला रिटेस्ट केलेले. जेव्हा वर गेले जाऊ नाही शकले, जाऊ नाही शकले, जाऊ नाही शकले. बरं, डायरेक्ट ब्रेकआउट देऊन मग इकडं पुल बॅक घ्यायचं काहीच काम नाही. खरंच जायचं नाही ते इथनंच मार्केट करू शकलं असतं. कळलं की एक पुल बॅक घेऊन नाही जाऊ शकलं, नाही जाऊ शकलं, रिटेस्ट, रिटेस्ट, ह्या पुल बॅकवर ना मार्केटने इथनंच खाली जायची होती असं माझं म्हणणं आहे. आणि तेच झालेलं पाहिजे पण मार्केट जाऊ शकलेलं नाही आणि मार्केटने इथं रिटेस्टमेंट चालू केली आहे.
काय झालं, रिटेस्टमेंट आता मार्केट एक पुल बॅक कर 1 लाख, म्हणजे आपलं 1:2 1:3 पण 100% पकडत नाही. तुम्हाला पटं वाटतंय की मी एंट्री घेतली तरी, तर मी पहिले एक टूल बार लावून देणार आहे इकडं. मी तुम्हाला पहिले मी दाखवून देणार की मी एंट्री घेतलेली बरोबर. ओके, तर आपलं हे जे काय तर रिअल अकाउंट आहे आणि तुम्ही लॉट साईज बघू शकता इथं. तर 0.5 लॉट साईज बघू शकता, 0.5 लॉट साईज आहे आणि तोच टाइम फ्रेम, तोच ट्रेड, BTC. असं काही नाही मी लपवले, आपला अकाउंट पण छोटे जण आपण याच्या म्हणजे भरपूर वर्क करणार आहे अकाउंटला. तर आता मला काय तर मी टूल्स मार्क करून देतो. आपण 1,17,850.37 लावायचे. तो 1 मिनिट, 17,000 किती होता मित्रांनो, 850.37, 850.37, 850.37 50.37 ला आपण बाईंग स्टार्ट केली आणि आपला SL राहणार आहे 1,16,850.37 आपला SL राहणार आहे आणि आपण टार्गेट घेणार आहे 1,20,850.37, 1:3 चा आपला टार्गेट राहणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लॉजिक समजलेलं असेल तर रिस्क मॅनेजमेंटनुसार पण आपल्याला एकदम स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे. व्हिडिओ टाकणारच आहे रिस्क मॅनेजमेंटची, तर प्लीज सबस्क्राईब करा. शक्यतो 1:2 समजा हा 7 ना, तर 19,850 म्हणजे कुठं आम्ही या लेवललाच पहिला टार्गेट असणार आहे. म्हणजे आपले जे काही सेफ प्लेअर आहे तर ह्या झोन पर्यंत तुम्ही बुकिंग स्टार्ट करू शकता, कारण की विकेंड आहे, तुम्ही पण बुकिंग करून शांततेत एन्जॉय करा. आणि जे रिस्की प्लेअर आहे, रिस्की प्लेअर म्हणण्यापेक्षा जे प्रो प्लेअर आहे, जसे जुने प्लेअर म्हणू शकतो, प्रो प्लेअर जुने प्लेअर आहे, तिथपर्यंत बेधडक होल्ड करा. आणि एक हमेशा लक्षात ठेवा, मार्केट निघालंय, नाश्ता करायला थांबू शकते, डबल मग पुढे जाईल, डबल एक जेवणाला प्रवास थांबून मग टार्गेटला त्याच्या पोचणार आहे. तर सर्वाइव्ह द पुलबॅक्स असंच मी सांगेन. थँक्यू.